पाणी हा जीवन आहे. पाणी आपल्या शरीरामधलं एक अविभाज्य अंग आहे आणि आपल्या शरीराला चांगलं स्वास्थ्य देण्यासाठी पाण्याची गरज आहे. तर मित्रांनो, पाणी किती, कसं आणि काय घेणं योग्य आहे, हेच या व्हिडिओमार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर, तुमचा पोटाचा डॉक्टर. एक विनंती अशी होती, की आमच्या ह्या गटफिट चॅनलवरती आम्ही मराठीमध्ये असे चांगले चांगले कंटेंट घेऊन येऊ आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या परिवारात किंवा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. तर मित्रांनो, पाणी आपल्या शरीरामधला 60% भाग पाण्याने बनलेला असतो आणि तेच जर का आता लहान लेकरांमध्ये बघितलं तर 80% पर्यंत पाणी असतो आणि वयोवृद्धामध्ये 50% पर्यंत पाणी असतो. जर का तर इतकं महत्वाचं जर का आपल्या शरीराचा भाग असेल तर रिक्वायरमेंट सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. WHO ची स्टँडर्ड रिक्वायरमेंट असं सांगितलं जाते की प्रत्येक एक ॲव्हरेज वेटच्या पर्सनला, हेल्दी पर्सनला दिवसातून 2 ते 2.5 लिटर पर्यंत पाण्याची गरज असतो. मग जर का आता पाणी तितकं लागत असेल तर पाण्याची इम्पॉर्टन्स काय? पाणी आपल्या शरीरामध्ये वेस्ट पासून ते सगळी प्रक्रियेसाठी प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट लागते. पाणी आपल्या शरीरामध्ये जर का असेल तर दिवसभरामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जे ऑक्सिडंट असतात किंवा निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असतात त्या सगळ्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी पाणी हा अत्यंत गरजेचं असते. आणि तुम्हाला असे माहितच आहे की मोशन प्रॉपर होण्यासाठी पाण्याचं रिक्वायरमेंट खूप महत्वाचं आहे. तर पाणी जर महत्वाचं असेल तर पाणी कसं घ्यायला पाहिजे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, असं आढळून येतं की खूप लोक तहान लागल्यानंतर पाणी पितात. हे चुकीचं आहे. तहान लागलं आणि पाणी पिणं म्हणजेच आपल्या शरीराला डिहायड्रेशन झालेलं आहे आणि आपल्या सेन्सेस म्हणजे मेंदूला कळालेलं आहे की पाण्याची रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर आपण पाणी त्यांना शरीराला देतोय. ह्यापेक्षा आपल्याला प्रत्येक घंट्याला थोडं थोडं पाणी घेणं आणि त्याला हायड्रेटेड फॉर्म मध्ये ठेवणं हा खूप उत्तम राहील. सायन्स असं समजतं की आपण जसं रात्री झोपून उठतो, शरीराचे प्रत्येक ऑर्गन उठल्यानंतर खूप चांगल्या कामाच्या स्टेजमध्ये असतात. तसंच किडनी पण पहिले 10 घंटे खूप चांगलं फिल्ट्रेशन काम करत असतो. त्यामुळे पहिले उठल्यानंतरचे 10 घंटे प्रत्येक घंट्याला जर का 200 ml पाणी पित असाल तर पहिल्या 10 घंट्यामध्ये तुम्ही 2 लिटर पाणी पिलेलं असता. त्यामध्ये तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट जितकी आहे ते पूर्ण झालेली असते आणि फिल्ट्रेशन सुद्धा झालेलं असतं. त्यामुळे जो एक्सेस वेस्ट आहे तो एक्सक्रीट पण झालेला असतो. आणि लेट नाईट जास्त पाणी पिणं हा योग्य नाही, कारण तुमची किडनीची फंक्शनिंग कमी झालेली असते आणि जो काही तुम्ही पाणी पिता लेट नाईट तो मॅक्सिमम युरिन मधून जर का जात असेल तर तुमची रात्रीची झोप डिस्टर्ब होण्याची शक्यता असतो. त्यामुळे लेट नाईट पाणी कमी घ्यायला हवं आणि पहिले 10 घंटे जवळपास 2 लिटर पर्यंत पाणी जर का घेतलेलं असेल तर हे शरीरासाठी अतिउत्तम राहू शकतं. मग आपण पाणी गरम घ्यावं का थंड घ्यावं? मित्रांनो, गरम किंवा थंड पाणी आपल्या शरीराला गरजेचं नाही. खूप गरम किंवा खूप थंड पाणी असेल तर असं समजलं जातं की शरीराला आपण एक्स्ट्राचं काम लावतोय त्याला नॉर्मल टेम्परेचर मध्ये आणून काम करण्यासाठी. त्यामुळे एक नॉर्मल रूम टेम्परेचरचं जर का पाणी असेल तर आपल्या शरीरासाठी उत्तम राहील आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल. मग पाणी हा फक्त पाण्याच्या रूपामध्ये घेतोय, बॉटलमध्ये पिलेले ठेवलेले तेच कॅल्क्युलेट करायचं असे नाही. जर का आता तुम्ही कलिंगड वगैरे खाताय त्याच्यामध्ये पाणी खूप जास्त असतो किंवा तुम्ही जर का आता काही ज्यूस वगैरे घेताय त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण आलं, काही औषधं घेताय त्याच्यामध्ये पण प्रमाणात आलं. हे सगळं मिळून 2 ते 2.5 लिटर पर्यंत असणं हे गरजेचं आहे. मग मित्रांनो, पाणी गरजेपेक्षा जास्त घ्यायला पाहिजे का? जर का पाणी खूप पित असेल त्यामुळे आपल्याला ओव्हर हायड्रेशन असतो. समजा 4, 5, 6 लिटर पित असेल, ओव्हर हायड्रेशन असतो. ओव्हर हायड्रेशन जर का होत असेल तर त्यामुळे आपल्या बॉडी मधला इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स होतो, हायपोनायट्रेमिया होण्याची शक्यता असतो. त्यामुळे आपल्या मेंदूला सुजन होण्याची शक्यता असतो आणि बरेच काही त्याचे साईड इफेक्ट आहे. त्यामुळे खूप जास्त पाणी पिणं हे पण काही योग्य नाही. मग पाण्याची रिक्वायरमेंट सगळ्यांना सारखं असते का? असे नाही. जर का तुमचं काम खूप हेवी आहे,
एक्सरसाइज खूप जास्त करत आहे, तुमच्यामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असू शकतो. जर का तुम्ही कॉफी टी खूप जास्त घेताय, तर जर का कॉफी टी असं जर का कन्सिडर केलं, तर त्याच्यामध्ये जितकं तुम्ही कॉफी टी घेता तितकं तो डिहायड्रेशन करतो. तितकंच अमाऊंट 1 कप जर का कॉफी घेत असाल, तर तुम्हाला 2 कप पाणी सप्लिमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याची न्यूट्रलाइज होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, आजकाल असं आढळून आलेलं आहे, की खूप लोक प्लास्टिक बॉटलमधून पाणी पित आहेत. प्लास्टिक बॉटल मधलं पाणी पिणं 100% घातक असं म्हणता येत नाही, पण लॉंग टर्म तुमची प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी पिण्याची आदत असेल, तुमच्या शरीरावरती डॅमेज होण्याची शक्यता आहे. लॉंग टर्म मध्ये पाणी प्लास्टिक बॉटलमध्ये पित असेल, तर प्लास्टिक मधला जो काही बॉटलमध्ये पाणी असतो त्याच्यामध्ये ते बेन्झॉइन, बीपीए किंवा डायऑक्सिन असे कॅन्सर तयार करणारे घटक असतात, ते पाण्यामध्ये मिक्स होतात. आणि तुमची जर का आदतच ती असेल, तर लॉंग टर्म मध्ये आपल्या शरीरावरती कॅन्सरचे परिणाम होण्याची शक्यता असतात. त्यामुळे त्यात जर का बॉटल मधलं पाणी तुम्ही गरम एक्सपोजर केलेलं आहे, म्हणजे गरमीमध्ये ठेवलेलं आहे, उन्हामध्ये राहिलेलं आहे, किंवा कारमध्ये गरम होतं त्याच्यामध्ये राहिलं आणि त्यानंतर पिताय, त्याचे साईड इफेक्ट जास्त असतात. त्यामुळे शक्यतो प्लास्टिक बॉटल मधलं पाणी पिणं टाळलेलं चांगलं. आणि पाणी पियाचं असेल, सिल्वर बॉटल आहे, कॉपर बॉटल आहे, ग्लास बॉटल आहे, ह्या गोष्टी खूप चांगल्या असतात. तर मित्रांनो, पाणी आपल्या शरीराचं अविभाज्य अंग आहे. पाणी आपलं जीवन आहे. तर पाणी रोज चांगलं पिलं पाहिजे. 2 ते 3 लिटर पर्यंत पाणी आपल्या शरीरामध्ये जायला हवं. पहिल्या 10 घंट्यामध्ये जर का तुम्ही 2 लिटर पाणीचं टार्गेट कंप्लीट करत असाल तर खूप चांगलं. प्लास्टिक बॉटलच्या ऐवजी सिल्वर, कॉपर, ग्लास बॉटलमध्ये पाणी पित असाल तर खूप चांगलं. आणि खूप जास्त पाणी पिणं टाळणं सुद्धा खूप गरजेचं आहे. धन्यवाद.